आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात। अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी राज्यव्यापी कापूस सोयाबीन परिषदेचं 7 मार्च 2024 ला भव्य आयोजन करण्यात आलं असून या परिषदेसाठी डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या कन्या आणि शेती प्रश्नाच्या अभ्यासक डॉक्टर मधुरा स्वामीनाथन तसेच अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत। अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी गेल्या 10 महिन्यांपासून उपोषण सुरू आहे। अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचं मोर्शी तहसील समोर कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। शेतकऱ्यांनी निवेदन, चक्काजाम, जलसमाधी आंदोलन केलेली आहेत। मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीचं आश्वासन देऊन बैठकही घेतली नाही। त्यामुळे आंदोलकांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता। कोकणाचा हापूस मुंबईतील वाशीसह पुणे, अहमदाबाद येथील बाजारांमध्ये दाखल झालाय। मात्र हापूस पुढे परराज्यातील आंब्यांचं आव्हान निर्माण झालंय। वाशी बाजारामध्ये दाखल झालेल्या एकूण 9121 पेट्यांमध्ये परराज्यातील 4020 पेट्या होत्या। त्यामुळे सध्या हापूसच्या 4 ते 8 डझनच्या पेटीला 3000 पासून 6000 रुपयांपर्यंत दर मिळतोय। मालेगाव बाजारामध्ये चिंचेची आवक वाढलेली आहे। 1 महिना आधीच उन्हाची तीव्रता अधिक वाढल्यामुळे रोज तापमानाचा उच्चांक गाठलाय। त्यामुळे बाजारामध्ये चिंचेची आवक वाढल्याचं पाहायला मिळते। शहरामधील विविध भागामध्ये भरणाऱ्या आठवडी बाजारामध्ये देखील चिंच विक्रीसाठी दाखल झाली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये शेती जंगल परिसरामध्ये वसंत ऋतू लागताच पळस फुलं बहरतात। लाल केशरी रंगाने संपूर्ण वसुंधरा बहरून जाते। वनोजा परिसरामध्ये दुर्मिळ असलेला पिवळा पळस बहरलाय। पिवळा पळस अत्यंत दुर्मिळ असून होळीच्या पार्श्वभूमीवरती या पळसाच्या रंगासाठी उपयोग होतो। औषधीसाठी या पिवळ्या पळस फुलांचा वापर केला जातो। वाशिममध्ये शेतकऱ्यांना खासगी सावकाराकडे शेती गहाण ठेवून कर्ज घेण्याची वेळ येऊ नये म्हणून सुलभरित्या बँकांकडून पीक कर्ज वाटप केलं जात आहे। रब्बी हंगाम 2023-24 वर्षामध्ये जिल्ह्याला 155 कोटी 21 लाख रुपयांचं कर्ज वाटपाचं उद्दिष्ट होतं। 13,990 शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणं अपेक्षित होतं। मात्र बँकांनी हंगाम संपत आला तरी कर्ज वाटपास दिरंगाई केली आहे। राज्यभरामध्ये माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी तसेच बाजार समितीचं केंद्रीकरण करणारा निर्णय मागे घ्यावा। या मागणीसाठी बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पुण्यामध्ये सर्व बाजार समित्यांमधील कामकाज बंद ठेवण्यात आलं होतं। विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिलाय। अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्याला इशारा देण्यात आलाय। अवकाळीमुळे हरभरा, गहू पिकं उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। हातातोंडाशी आलेला घास अवकाळीमुळे हिरावून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करतात। उमरखेड येथे संशयास्पद राशन दुकानाचे 2 ट्रक गोंदियाकडे जाताना पकडलेले आहेत। पुसद गुन्हे अन्वेषण विभागानं कारवाई केली आहे। यवतमाळ, अहमदपूर ते गोंदियामध्ये जाणारा MH26BE 9282 या क्रमांकाचा ट्रक तसेच नांदेड गोंदियामध्ये जाणारा दुसरा ट्रक या दोघांचे तांदूळ कट्टे भरून असल्याची गुप्त माहिती पुसद गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती। त्यानंतर नाकाबंदीकडून हे ट्रक पकडण्यात आले। आता कृषी विषयक काही बातम्या पाहूयात विस्तारित स्वरूपात। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दामू अण्णा इंगोले यांनी शेतकरी प्रश्नावरून सावकारावरती आणि विरोधकांवरती गंभीर आरोप केलेले आहेत। सत्ताधारी आणि विरोधक दोघेही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती गप्प आहेत। त्यांना काहीही करून फक्त सत्तेमध्ये यायचंय म्हणून शेतकऱ्यांना तुम्ही लक्षात ठेवा, राजकारणी फक्त निवडणुकीलाच पावतात म्हणून आता आपण कर्जमुक्तीसाठी सावकारावरती दबाव वाढवला पाहिजे। या निमित्तानं किमान तेवढं तरी शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पडेल। सरकारनेही जसं मोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ केले तसंच शेतकऱ्यांचंही सरसकट कर्ज माफ करावं असं वक्तव्य स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांनी वाशिमच्या आसेगाव पेण इथे कर्जमुक्ती सभेमध्ये बोलताना केलंय। विरोधी पक्षही बोलणार नाही आणि सत्ताधारी तर पहिलेच बोलणार नाहीत आपल्या बाजूनं, मग विरोधकही नाही बोलणार आपल्या बाजूनं, सत्ताधारी आपल्या बाजूनं बोलणार नाहीत, मग आपल्या बाजूनं बोलायचं तरी कोण? अरे काय पाप केला होता आमच्या बापाने यावर्षी? सोयाबीनचा जेव्हा पीक पेरलं तेव्हा असं कोणतं पाप आमच्या बापाने केलं होतं? काय अपेक्षा होती आमच्या बापाला? राम राम
सातारा जिल्ह्यामध्ये वाघोली गावामधील राजेश जाधव या शेतकऱ्याच्या गायीनं 3 वासरांना जन्म दिलाय। हजारो गायींच्या पाठीमागे एखाद्या गायीला अशा पद्धतीनं 3 वासरं होतात। संपूर्ण वाघोली पंचक्रोशीमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। वाघोली या ठिकाणी राजेश जाधव या शेतकऱ्याच्या गोठ्यात या गायीला 14 मे 2023 रोजी मी बायफ इन्स्टिट्यूट या संस्थेचं आलाप या वळूचा कृत्रिम रेतन या वळूच्या वीर्याचं कृत्रिम रेतन या गायीमध्ये केलं होतं आणि ती गाय आज सकाळी व्याल्यानंतर तिला 3 वासरं झाली। त्यापैकी 2 वासरं ही मादी म्हणजेच कालवडी आहेत आणि 1 वासरू हे नर म्हणजेच खोंड आहे। तिन्ही वासरं, तिन्ही बाळं आणि बाळांची आई सुखरूप आहे। सांगली आणि तासगाव सोबत आता जतमध्ये सुद्धा बेदाणा लिलाव केंद्र सुरू करण्यात आलेले आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा सौद्यांचा शुभारंभ झालाय। आमदार विक्रम सावंत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते बेदाण्यांचा शुभारंभ करण्यात आला आहे। 75 रुपयाचा भाव आज पहिल्यांदा या सौद्यामध्ये मिळाला। तशाच पद्धतीनं आमचे दुसरे एक शेतकरी आहेत अक्षय चौधरी, त्यांच्या सुद्धा बेदाण्याला 251 रुपयाचा भाव मिळाला आणि पहिल्यांदा हा सौदा त्यांनी काढला ते आमच्या आडत्या औरादी आणि त्याचबरोबर हा माल खरेदी करणारे कचरे ट्रेडिंग कंपनी या सर्वांचंच मी अभिनंदन करतो आणि आभारी मानतो मार्केट कमिटीच्या मधून। इथून पुढच्या काळामध्ये आपण जतच्या सौद्यामध्ये माल आणावा, विकत घ्यावा, विक्रीसाठी अडचणी यावं एवढी विनंती करतो। जळगाव जिल्ह्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये कपाशीची लागवड केली जाते। मात्र गेल्या काही वर्षांपासून कपाशीला भाव मिळत नसल्यामुळे दुसरीकडे कपाशीवरती आलेल्या रोगराईमुळे कपाशीच्या उत्पन्नामध्ये देखील घट झाली आहे। परिणामी मुक्ताईनगर तालुक्यामध्ये अनेक कापूस उत्पादक शेतकरी भुईमुग शेतीकडे वळले असून भुईमुग शेतीमधून चांगलं उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे। याबाबत आढावा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली जाते। मात्र गेल्या काही वर्षापासून कपाशीवर आलेली रोगराई व दुष्काळजन्य परिस्थितीमुळे कपाशीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे। त्यामुळे यावर्षी कपाशीचं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात घटल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे पर्यायी पीक म्हणून शेतकरी आता भुईमुग या पिकाकडे वळले असून मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरं तर भुईमुगची लागवड केल्याचं चित्र हे आता पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीने खरं तर गेल्या अनेक वर्षापासून कपाशीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे, तर दुसरीकडे कपाशीला भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी मात्र हे त्रस्त झाले आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत। काका, काय सांगाल? खरं तर गेल्या काही वर्षापासून कपाशीला भाव मिळत नाही आहे, उत्पन्नात घट झालेली आहे। आता आपण या ठिकाणी भुईमुगाची लागवड केलेली आहे। कपाशीला भाव मिळत नाही आणि त्याच्यामुळे उत्पन्नात घट होत राहते, बोंडअळी येत राहते आणि भुईमुगाचा गुरांना चारा मिळतो। गुरांना चारा मिळून भुईमुगाच्या शेंगा खाण्यासाठी उपयोग होतो आणि कमी पाण्यामध्ये उत्पन्न येऊ शकते। नक्कीच खरं तर कमी पाण्यात जे आहे उत्पन्न चांगलं येतं। भावाची काय आशा आहे? हो, भाव 8,000 रुपये मिळू शकतो कपाशीपेक्षा, शिवाय आणि गुरांना पण चारा होतो। त्याच्यामुळे हे भुईमुगाचे पीक चांगले पुरवलेबल आहे। नक्कीच आपण बघतोय खरं तर कपाशीपेक्षा भुईमुगाच्या पिकामध्ये उत्पन्न चांगलं मिळत असून पर्यायी पीक म्हणून शेतकरी आता भुईमुगाच्या पिकाकडे वळले आहेत। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। भिवंडी तालुक्यामधील हिवाळी येथील शेतकरी विष्णू पाटील यांनी 1.5 एकर जमिनीमध्ये भेंडी, गवार, घोसाळे अशी लागवड केली असून विष्णू पाटील यांनी मागील 40 ते 42 वर्षांपासून जमीन कसत असून त्यांच्या 1.5 एकर शेतजमिनीमध्ये भेंडी, गवार, घोसाळे यांची यशस्वी लागवड केली आहे। या लागवडीमधून त्यांना उत्तम आर्थिक उत्पन्न होतंय। त्यांना 15 ते 25,000 रुपये प्रति महिना प्राप्त होत असून त्यांनी भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा भेंडी, गवार, घोसाळे यांचं पीक घेण्याचं आवाहन केलं आहे। भाजीपाला हा माझा संपूर्ण आयुष्य भाजीपाल्यामध्ये गेलं आहे आणि माझी संपूर्ण जुगारण ही भाजीपाल्यावर चालतो। सगळा प्रपंच भाजीपाल्यावर चालतो। चालू वर्षी मी भेंडी, घोसाली, वांगी, मुला, मेथी हे पीक घेतलं। या पिकामध्ये मला महिन्याला 15 ते 20,000 रुपये मिळतात आणि 12 महिने आम्ही दोन्ही नवरा बायको या शेतीमध्ये आहेत। सामान्य माणसांनी, दुसऱ्या शेतकऱ्यांनी सुद्धा
हा संदेश घ्यावा, कारण याच्यामध्ये माणसाचं कुटुंब तर चालतोच, पण थोडेफार पैसे माणूस सुद्धा राखू शकतो. यवतमाळ जिल्ह्यामध्ये नापिकीने शेतकरी संकटामध्ये सापडलाय. गारपिटीमुळे अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याचं पाहायला मिळतंय. पंतप्रधान 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावरती येत आहेत. यावेळी त्यांच्याकडे कैफियत मांडण्याचा प्रयत्न शेतकरी नेते करणार आहेत. मात्र शेतकरी नेत्यांनी कार्यक्रम ठिकाणी हजर राहू नये, अडथळा निर्माण करू नये अशा नोटिसा शेतकऱ्यांना बजावण्यात आल्यात. तसेच उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाने दिलेला आहे. आदरणीय नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मला काल पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कलम 149 CRPC अंतर्गत स्थानबद्धतेची नोटीस मिळालेली आहे. खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ही आणीबाणी लावल्यासारखी स्थिती आज केंद्र शासनाने देशात निर्माण करून ठेवलेली आहे. महानंदबाबत राज्य सरकार NDDR बरोबर केलेल्या कराराचा मसुदा सार्वत्रिक करण्याची मागणी शेतकरी नेते अजित नवलेंनी केली आहे. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान सभेनं राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध केलाय. हा करार नक्की काय आहे, कोणत्या प्रकारच्या अटी शर्ती महाराष्ट्र सरकार NDDBच्या स्वीकारतंय आणि कोणत्या कराराच्या अंतर्गत, कोणत्या अटी शर्तीच्या अंतर्गत हे हस्तांतर होतंय, हे महाराष्ट्राच्या जनतेला, विशेषतः महाराष्ट्राच्या दूध उत्पादकांना समजलं पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा केवळ अपमानजनक करार नाही, तर तो घाट्याचा सुद्धा करार आहे. त्यामुळे काय अटी शर्ती महाराष्ट्र सरकार याबाबत स्वीकारतंय याची जाहीर वाच्यता झाली पाहिजे. कराराचा मसुदा हा सार्वत्रिक झाला पाहिजे आणि सगळे आक्षेप नोंदवून घेतल्यानंतर पुरेशी पारदर्शकता याच्यामध्ये ठेवली गेली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळच्या दौऱ्यावरती येणार आहेत. दरम्यान शेतामधील देशामधील शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती असून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं सोडून त्यांचं उत्पन्न अर्ध करून टाकल्याचा आरोप शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी केला आहे. मोदी साहेबांनी या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांचे याच्या जे बोलले होते त्यांचे कोणते प्रश्न सोडवले, त्यापैकी कोणते प्रश्न सुटलेले आहे? शेतकऱ्यांचा एकही प्रश्न सुटलेला नाही. शेतकऱ्याच्या आत्महत्या उलट वाढत आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. म्हणून माझा जाहीर आव्हान आहे की शेतकरी बांधवांनी त्या सभेला जाऊ नये आणि ज्या महिला भगिनी आमच्या शेतकरी विधवा तिथं जातील त्या शेतकरी महिला भगिनींनी मोदी साहेबांना उभं राहून प्रश्न विचारायचा की आमच्या शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही कोणते प्रश्न सोडवले, आमच्या शेतकऱ्याला माल किती दिला, भाव किती दिला, माल किती घेतला, MSP प्रमाणे माल किती खरेदी करत आहे, हे सर्व प्रश्न शेतकऱ्यांचे जे महिला आहे, शेतकऱ्यांचे जे विधवा भगिनी आहे, आई बहिणी आहे, त्यांनी विचारलं पाहिजे. केंद्र सरकारने बाजार समितीच्या निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाच्या नेमणुकीचा निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी स्वाभिमानीनं केलेली आहे. केंद्राच्या निर्णयाला परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तीव्र विरोध केलाय. केंद्रानं घेतलेला निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. सरकारनं जो मार्केट कमिटी आहे ते प्रशासक नेमून तिथल्या निवडणुका रद्द करण्याचा जो कायदा लादण्यात आलेला आहे, त्या कायद्याच्या विरोधामध्ये संपूर्ण राज्यव्यापी 26 तारखेला कडकडीत बंद पुकारण्यात आलेला आहे. त्या बंदच्या निमित्तानं स्वाभिमानी शेतकरी संघटना परभणी जिल्ह्यातही कडकडीचा बंद पाळणार आहे. म्हणून आज आम्ही सर्वत्र निवेदन देऊन सगळ्यांना विनंती केलेली आहे की येणाऱ्या 26 तारखेला बाजार समिती आणि संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून या केंद्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करायचा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.